लोकमाता, राजमाता, वीरांगना, पुण्यश्लोक, देवी, गंगाजल निर्मळ, मातोश्री या सगळ्या पदव्या अहिल्याबाई होळकरांना लोकांनी अर्पण केल्या होत्या. मनापासून, हृदयापासून कुठलाही पदवीदान समारंभ न होताही या पदव्या आज 200 वर्ष टिकून आहेत आणि टिकणार आहेत. अत्यंत प्रेमाने त्यांनी सामान्य माणसाचे हित बघितले. प्रजेतील गरिबांना जास्तीत जास्त सुखाने जगता यावं इकडे लक्ष दिले. त्या धार्मिक होत्या हे तर सर्वांना माहीत आहे, परंतु एक राज्यशासक म्हणून त्यांचे कर्तव्य फार महत्त्वाचे आहे. अपार शहाणपण आणि तडफ असणारी ती अलौकिक स्त्री होती. खंबीर मन आणि चातुर्य यामुळे अनेक संकट त्यांनी पार केली. न्यायदान तर इतके अचूक की भांडणाऱ्या दोन्ही बाजू त्यांना दुवा देत. रणनीतीची त्यांना जाण होती. एका नजरेत हिशोब करण्यात त्या तरबेज होत्या. प्रजावत्सलता आणि परदुःखाने व्याकुळ होणारं मन त्यांना लाभलं होतं. त्या स्वतः रणांगणात युद्धाला उतरत. तोफा ओतणे, जुंबाऱ्याच्या गोळ्या तयार करणे, तीरबाजी याचे शास्त्र त्यांना माहीत होते. घोड्यावर स्वार होण्याचे कौशल्य तर होतेच, पण त्यांनी स्त्रियांचे सैनिक दलही तयार केले होते. मातीवर, देशावर निष्ठा, बाणेदार वृत्ती, साधी राहणी, उच्च चारित्र्य हे त्यांचे विशेष. त्यांचे कौटुंबिक जीवन अत्यंत दुःखी, काळेकुट्ट असे होते, पण प्रशासन धवलशुभ्र, निष्कलंक असे. त्या धार्मिक होत्या, पण धर्मार्ध नव्हत्या. ठिकठिकाणी नदीघाट, देवळे, दर्गा, धर्मशाळा, विहिरी, रस्ते असे त्यांचे कार्य आहे. अन्नछत्रे आणि पानपोया आजही चालू राहिल्या आहेत. अनेक जण आपली भूक तहान तिथे शांत करीत आहेत. हे सारे कार्य जाती धर्मात अडकलेले नाही. सर्व धर्मियांसाठी त्यांनी मदत केली. म्हणूनच केवळ धार्मिक इतकीच त्यांची ओळख नाही, त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी केलेले कार्य आज जिवंत आहे. कारण मंदिरे, दर्गे, अन्नछत्रे वगैरे ठिकाणी त्या त्या कार्याच्या खर्चासाठी त्यांनी सालीना उत्पन्न करून ठेवले होते. तसेच अनेक लोकांची, पशुपक्ष्यांची आणि शेतीची पाण्याची गरज भागवत आहे. त्यांची ही दूरदृष्टी चकित करणारी आहे. त्यांच्यात अनेक सद्गुण बहरास आलेले होते. 18 सतींच्या किंकाळ्या आणि सर्व जीवलगांचे मृत्यू त्यांना बघावे लागले. शेवटी त्या एकट्या राहिल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून ही बाणेदार स्त्री कोणालाही शरण न जाता कर्तव्य कठोर असा कर्मयोग आचरत राहिली. प्रजेचं सुख बघत राहिली. दुःखाला खंबीरपणे सामोरे जातानाही आपले कर्तव्य ठामपणे त्यांनी केले. हे सर्व वाचकालाही सामर्थ्य, शक्ती देणारे आहे.